हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत अण्णाभाऊ साठे यांच्यावर भाषण सोप्या मराठीत। तर चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मला इथे एका थोर साहित्यिक, समाज सुधारक आणि प्रेरणादायक व्यक्तिमत्वावर बोलायचं आहे, ते म्हणजे अण्णाभाऊ साठे। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाकडी गावात झाला। एका गरीब मातंग कुटुंबात झाला। त्यांच्या लहानपणीच गरिबी आणि अन्याय यांचा सामना करावा लागला। शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी परिस्थितीमुळे त्यांना लवकरच कामावर जावं लागलं। पण या सगळ्या अडचणींमुळे ते थांबले नाहीत। त्यांनी आपल्यातच एक वेगळी जिद्द आणि ताकद निर्माण केली। त्यांना लिहिण्याची आवड होती। ते वाचत, शिकत आणि जनतेच्या वेदना समजून घेत हीच त्यांची ताकद बनली। त्यांनी आपल्या लेखणीतूनच दलित, गरीब, कष्टकरी लोकांचा आवाज जगापर्यंत पोहोचवला। त्यांनी फकीरा ही कादंबरी लिहिली, जी फार लोकप्रिय झाली। या कादंबरीत एका दलित युवकाचा अन्यायाविरुद्ध लढा दाखवला होता। ही फक्त कथा नव्हती, ती एका वर्गाची हाक होती। अण्णाभाऊ साठे हे लोकनाट्यकार होते। त्यांनी तमाशा, लावणी, पोवाडे यांसारख्या लोककलेतून समाज प्रबोधन केलं। त्यांच्या प्रत्येक लेखनातून एक संदेश असायचा, अन्यायाविरुद्ध उभं राहा, संघर्ष करा आणि समाज बदलवा। त्यांची भाषा खूप सोपी पण प्रभावी होती। त्यांचे शब्द लोकांच्या मनाला भिडायचे। ते कम्युनिस्ट चळवळीत सहभागी झाले आणि त्यांनी शोषितांसाठी अनेक मोर्चे, आंदोलने केली। ते फक्त लेखक नव्हते, ते एक शब्द योद्धा होते। अण्णाभाऊ साठे यांनी सुमारे 35 कादंबऱ्या, शेकडो कथा, लोकनाट्ये आणि कविता लिहिल्या। त्यांचे साहित्य रशियन भाषेतही अनुवादित झाले, जे खूप अभिमानास्पद आहे। 18 जुलै 1969 रोजी त्यांचं निधन झालं, पण आजही त्यांच्या विचारांनी अनेकांना प्रेरणा मिळते। महाराष्ट्र सरकार दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेतं आणि त्यांची साहित्यकृती नवी पिढीपर्यंत पोहोचवली जाते। मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांचं जीवन म्हणजे संघर्ष, साहित्य आणि समाजहित यांचा संगम आहे। त्यांनी आपल्याला शिकवलं, परिस्थिती कितीही कठीण असो, जर जिद्द असेल तर काहीही शक्य आहे। शेवटी मी इतकंच म्हणेन, हातात लेखणी घ्या आणि अन्यायाविरुद्ध लढा। अण्णाभाऊ साठे यांची प्रेरणा हीच आपली दिशा। धन्यवाद। तर मित्रांनो, आजचे हे छोटेसे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।